समितीमध्ये काय नेमकं नीरा देवघरच्या विषयावर आम्ही त्याची मंजुरी घेतली, टेंडर काढले. 25 किलोमीटर कॅनॉल आता फलटण तालुक्यामध्ये आलेला आहे आणि राहिलेल्या जवळपास 50 किलोमीटरची टेंडर हे आता झालेले आहेत आणि लवकरच नीरा देवघरचं पाणी हे येणाऱ्या 1.5 वर्षामध्ये फलटण तालुक्यातून माळशिरस तालुक्यापर्यंत जाईल याची मला खात्री आहे. बारामतीला जे पाणी जात होतं, बारामतीला जाणारं पाणी ते तुमच्याकडे येणार. बारामतीला जे जाणारं पाणी होतं ते कॅनॉल नव्हते म्हणून जाणार होते. त्याचा आता मूळ प्रश्नच त्याचा कॅनॉल झाल्यामुळे बारामतीला जे पाणी फलटणचं कॅनॉल नसल्यामुळे वापरत होते ऑटोमॅटिक फलटण तालुक्याला, माळशिरस तालुक्याला, आता नव्याने समावेश झालेल्या सांगोला तालुक्याला मिळणार आहे. आतापर्यंत जवळपास 2,500 कोटी रुपयाची टेंडर झाली. आजच्या बैठकीमध्ये फलटण तालुक्याचे माजी मंत्री रामराजे निंबाळकर यांनी काल फलटणला बैठक घेतली आणि त्यांनी सांगितलं होतं की फलटण तालुक्याचं पाणी हे माळशिरस आणि सांगोला तालुक्याला द्यायचा घाट घातलेला आहे आणि अशा प्रकारच्या चुकीच्या त्यांनी काल बैठकी घेऊन स्वतःच्या कारकिर्दीमध्ये त्यांना काही करता आलं नव्हतं आणि आज फलटण तालुक्यामध्ये नव्याने नीरा देवघरचं पाणी 2 बलकोडी 1 TMC पाणी वाढलेलं आहे आणि कुठलंही पाणी कुठल्याही तालुक्यामध्ये पळून न जाता या ठिकाणी फलटणचे आमचे विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार सचिन पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या उमेदवाराचा पराभव करून सचिन पाटील या ठिकाणी निवडून आलेले आहेत आणि कुठंही एक थेंब पाणी हे फलटण तालुक्याच्या वाटणीचं जाणार नाही याची संपूर्ण काळजी मी आणि आज मंत्री महोदयांनी सुद्धा सांगितलं की फलटण तालुक्याचं पाणी कमी होणार नाही. पण नॅरेटिव्ह चुकीचा सेट करायची जी त्यांची परंपरा आहे ते त्या खात्याचे मंत्री असून सुद्धा त्यांना त्याचं टेक्निकल नॉलेज नसल्यामुळं अशा प्रकारच्या अफवा त्यांनी पसरवलेल्या आहेत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.